श्री शैव गुरव हितकारिणी मंडळाच्या वतीने शुक्रवारी श्री कोंडेश्वर संस्थान बडनेरा येथे सामूहिक मौजेबंधन, उपवर वधू परिचय मेळावा आणि वार्षिक मेळावा पार पडला। यावेळी 53 बटूची मौज करण्यात आली, तर सुमारे 60 उपवर वधूंनी परिचय मेळाव्यासाठी नोंद केली होती। दरम्यान सुमारे 2,500 पेक्षा जास्त समाज बांधव एकत्र आल्याने कोंडेश्वर परिसराला जणू यात्रेचेच स्वरूप आले होते। हे विशेष, पहाटे 5 वाजतापासूनच सुरू झालेल्या व्रतबंधनाचा विधी दुपारी 1 वाजताच्या सुमारास आटोपली। जवळपास 13 वर्षांनंतर एवढा मोठ्या प्रमाणात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यामुळे राज्यभरातून तसेच राज्याबाहेरूनही बटू व त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली होती। अनेक सगळे सोयरे नातेवाईकांची या निमित्ताने कित्येक वर्षांनंतर भेट झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता। दुपारच्या सत्रात परिचय मेळावा पार पडला। यावेळी जिल्ह्यासह पुणे, इंदोर आदी ठिकाणाहून युवक आणि युवतींची नोंद केली होती। श्री शैव गुरव हितकारिणी मंडळ अध्यक्ष शरद देवरणकर यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष गोविंद रोहनकर, गोपाल चिखलकर, मिलिंद कहाडे, सचिव दिलीप बेलबागकर, कोषाध्यक्ष जयंत पुसतकर, सहसचिव तथा प्रकल्प प्रमुख मनोज तायडे, सहसचिव डॉक्टर राजेंद्र बाळापुरे, सहकोषाध्यक्ष दीपक पिंजरकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा तृप्ती व्यवहारे यांच्या नेतृत्वात संजीवनी मारोटकर, वैशाली आरोकर, सपना भेटकर, माधुरी तायडे, दीपा बेलबागकर, डॉक्टर सुनीता बाळापुरे, स्वाती नेहाटकर, सुधीर रोहनकर, श्रीकृष्ण शेगोकर यांच्यासह अनेक समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी भरीव योगदान दिले। मेळाव्याला खासदार नवनीत राणा, माजी खासदार अनंत गुडे, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे पदाधिकारी राजू भेले, माजी महापौर चेतन गावंडे, माजी पक्षनेते तुषार भारतीय, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वराडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता ठाकरे आदींनीही सदिच्छा भेट देऊन या भव्य सोहळ्याचे कौतुक केले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।